नाही घरात बी दाबत नाही बाबा. पण इले काही गरज होती का द्यायचे पैसे द्यायचे म्हणून मी दिले. तुम्हीच मला असं काऊन दिले ते वहिले पैसे म्हणून शाळेत काय करू मी लिडो करता रे बापा पैशासाठी. राणी तशी हे बी तशी ती मोठी मागत नाही तिला रुपये नाही भेटत मोठी. तर नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे तुमचं? छोल्याची भाजी. काही लाजगीच तुम्हाला सोले रोजच्या रोज सोले तर 2-3 दिवस आहे मग तू समजल्यावर मग काय भेटते का खाली वा. वाय वा इथे सोले. छोल्याची भाजी आणि दाण्याची चटणी. मग सांग बरं आता रोज मान धरला आता भाजीला बी काय नाही ना मग काय करसान आता मग काय बा मग चालू स्वयंपाकाची तयारी वजे वजे काय वजे रोजच्या रोज दाणे. आता सकाळी हे खाल्लं ना मग आता केली वाटण दाणे की गोड लागतात गरम गरम. थंडी भाजी गोड लागत नाही वार बी गोड लागत नाही म्हणून मला आता 2-3 दिवस घ्या खाऊन मग कशाचं 12 महिने भेटत बी नाही शेंगा. असं करून करता किती दिवस झाले? 8 दिवस झाले. तुझे 2-3 दिवस तुम्हीच तर म्हणाले मला की तूर सोंगली झालं तूर सोंगली की झालं तर मला मी झालं चांगलं तर काय तू रोजच काय दानेच करून राहिली बाबा. काय कर जा बाबा तू पटवून दे जाऊ त्रास नको देऊ. असंही म्हणतात तसंही म्हणतात तुम्ही. काय काम बघा तुमचं. बेटा पाणी आणा बेटा घ्या बरं बेटा. किती घेतली मग टाकी पाण्याची टाकी? 300 रुपये घेतली. हे पाय पाण्याची टाकी 300 रुपये घेतली. 300 भेटते ती 300 भेटते. 150 रुपयाला भेटते नाही व तुम्ही आहे कोणी 150 रुपयाला दिल तर 300 भेटते. 500 रुपये म्हणे तर आम्ही 250 मागितली पहिली. मग शेजार पाहिजे म्हणे 250 भेटते 300 भेटते. मला बरं 300 घेतली मग 300 रुपयाला. दिवे काढून आणून ठेवले आधी दिवे लावते ना आता देवापाशी. आता करते आण रे बाळा. पुढे आला नाही शाळेत ना अजून 5 वाजले ना. तुम्ही का आतापासून दिवे लावता का? थांबा जरा मग होत्या संध्याकाळ. थांबा जरा 5 वाजेपासून तुम्ही उड्या मारता दिवे लावायले. तर मग माहिले कसं आहे आता हे बा 5 वाजले आता आणि जरा का बदलतं वातावरण आमच्याकडे तर मला वाटलं झाली संध्याकाळ. हा मग बापा जर रात्र होती आली दिवा बत्ती करेल 6-6:30 वाजता गोष्ट आली लगे. अजून थांब जरा घंटा भरायला लावतो बाप्पा. गिलास घे मॅडम बाथरूम मधला. मग थांबा जरा का आता लावता अजून घंटा भरायला. भगवत ऐकून आली आले दिवे घेऊन. काय करसान बाई डोकेच माझी. अजून देऊ का बरं पे. तुला कशी काय ताण लागली उदूर आहे? कशाचे 500 रुपये? रजिस्टर आलेच नाही का? नाही ते पैसे हरपले ना. शाळेत गेम शाळेत आम्ही सांगितलं की दांडा ठेवून देऊ नाही. चांगलं काम करते तू. लाल 500 रुपये तळ आता तिला मी म्हणलं बाजार 500 रुपये कम दिले तिने. म्हणे मला रजिस्टर आणायचं 500 नोट चिल्लर करून आण म्हणलं तिकडे आण तुले. तिने 10 वाटले काय करते डोके मारले. तिने म्हणलं राणी लिहू दे राणीचे पैसे दे. नाही म्हणे मला मॅडमने सांगितली आताच पाहिजे म्हणलं. आली आता बसली काय बापा ते आता घेऊन ये म्हणलं मग शाळेत जाय. तिने मी आणून देतो म्हणून ती आलीच नाही. मग मी जाऊ शाळेत पाहिजे धमणं गेलं नाही यार. शाळेत हरपले की दत्तरातून काढले कोण की काय? दत्तरा ठेवती काय? मग पाय मी पाय लहान लहान पॅन्ट काय ते पैसे गेले. पैसे चांगले काम आहे चांगले काम आहे. आता मागची किंवा पैसे जावं कोणी वाचून पडायचं पाव जावं जरा का शाळेत असे कपडे चालता काय कोणचे बी? ती एवढी तुम्हाला मग तोंड खराब बोलायला लागला तुम्ही. तो मास्तर म्हणे यांना शाळेत कपडे देणार नाही म्हणे. 2 जण इले शाळेचे कपडे डब्याचे म्हणून काढून फेकली इनबी हे बी त्याच लाईन मध्ये पाय बरं. ती बी शाळेत कपडे घालत नाही. ते मास्तरचा फोन आलता मला म्हणे जे तिला शाळेत कपडे भेटले ते वापस आणून द्या म्हणे. पण तुझ्या जास्त पैसे वाला तू ज्यादा पैसेवाली झाली ना आता. तिला मला शाळेत वही नव्हती लिहायला तिले. तुम्ही गोष्ट कशी करायला लागले अजून तुम्ही म्हणले तुम्हाला पैसे संध्याकाळी आणून दिले नसते मी ना आता तिने. म्हणलं ते उड्याच तर मारतच जाय काय उड्या मारत जा आता. आता बस उसक तोंड करू बस बोंबलत. आपण 1 रुपया पोटाला खात नाही. तुला एवढं काय घाई होते बटा मी आणून दिलं नसते का संध्याकाळी सांग बरं. हा
काय जाऊ 500ची नोट आहे ना माय व आता हरपलं ते काय पूर्ण हरपली आता हरपली शाळेत जायच्या अगोदर हरपली आता दुकानात रजिस्टर झाले म्हणजे तिने शाळेत रजिस्टर घेतलं यायच्या घेत होती मग पडला बाबा तू तर मला लिहायला वही बी नाही म्हणजे ले खोटं बोलायला शिकली का तू शाळेमध्ये त्या शिकवतात हा ती धमक करायला येते का ते पैसे वापस साठी सांगू राहिली तर मग शाळेत हरपली घरी हरपले काय सांगा महिना आता शाळेत सर विचारते की मग म्हणजे तू भरीची भरली तू समजायला पाहिजे लेकराला 500 नोट कशी काय द्या कशी काय तशी नाही गोष्ट मग तशी गोष्ट नाही ती पोरी थांबत नव्हती शाळेत जात नाही म्हणे मी तुम्ही सुद्धा मलाच बोला अजून तुला डोकं पाहिजे ते म्हणून राहिले मी तुला 500 नोट द्या कशा का तू ना ती मला म्हणे मी आडून वही आणतो तुला पैसे वापस आणून देतो ती शाळेत घेऊन गेली जाऊ दे मग पाडले ना आता गुच्छ पाव दे बट जाऊ दे बरं पाडले जाऊ दे बरं पाडले हा बरं पाडले त्या आता पाहिजे मला मागे की पैसे कधी आता मग ते सांगेन मी आणि तुम्हाला बी सांगेन मग मला तुम्ही काय ते म्हणले की पैसे ते म्हणले की काय रे? 500 बस उद्या. नोट शिल्लक चालवायला का लय ऐकत नाही जाशिक बी तिला मला निमकरचं आनंदी पप्पा तर ऐकत बी नाही ना जाऊ दे आता ते कुठून आले ना आता हरपले तर मग का 5-10 रुपये काय समजायला पाहिजे तिला मग लहान आहे का आता 5वीत जाईन यंदा ते उली उलस ते आयुष जाऊ दे ना पाडले तर पाडले आता आता ऐकत नाही ना माया तसं बी ऐकत नाही ऐकत नाही घरात बी दाबत नाही बाबा पण इले काही गरज होती का द्यायचे पैसे द्यायची गरज होती होती. म्हणून मी दिले तुम्हीच मला असं काऊन दिली ते वहिले पैसे म्हणून त्या पोरली मी पैसे दिले 40 रुपये ती तुम्हाला आता मागायला आली ती तर गेली पण ही जात पोहोच शाळेत काय करू मी लिडो करता रे बापा पैशासाठी राणी तशी हे बी तशी ती मोठी मागत नाही तिला रुपये नाही भेटत मोठी या दोघी लय बदमाशपणा करायला सबसिडी बी ऐकत नाही माया राणीला तोडता रे बापा त्या पोराला देत नाही 100 रुपये देते चिल्लर करून चिल्लर नव्हती बाबा मापाशी मी पोराला धाडलं तिला धाडलं चिल्लर चिल्लरच भेटली नाही त्या पोराला देत चांगलं काम केलं मग कोणाला जाऊ दे. मग काऊ माझं करू येतात माझं नको करू आता बोंबलून राहिली आता मुकी राह आता तू आडून चालली तर मी सपाली एक दिन ठेवून मी तू आडून ढकला करतो हा बोंबलून नको जरा वाटली. शिल्लक काम करू राहिली का लय जाऊ द्या हरले तर हरले कुठे हरले काय हरले तिने पाळले रस्ते माझ्या 500 नोट देते ना वात्या मग आता काय करता जाऊ दे आता पडू दे जाऊ दे बरं पडू दे. हा जाऊ दे आता पप्पा जाऊ दे रे पट्टा अजून डोक्यावर घ्या तिला बसा डोक्यावरची कुंडी आली न द्या, जाऊ दे, तिची काहीच गलती नाही गलती तू आहे सगळी पण मग ती ऐकत नव्हती ना मैया हा. त्याला करा घरात घाल बोलायला लावून राहिली अडीचा जाऊ दे आता तू घरात तिची करा काय गलती आहे हा ना देऊ पण मी नये सांगते जर माहिती बी ऐका ना माय पैसे दे तुम्ही दिले असते चिल्लर आणून. तुम्ही घरी नव्हत्या ना हा, तुम्ही मी- बाबत ऐकायला गेलत्या ना हो मॅडम मी घरी नव्हते ताकदीच आहे. तर तुमच्या पैसे दिले असती हो मला ती काय तिला मला 500 रुपये घेऊन चालली तू आडून वही घेऊन मला पैसे आणून दे मी गाडी बसवली होती ना मग तिकडे मला घेऊन म्हणते गेली ना, वही सुद्धा आणली नाही ती मला म्हणते ना मग गाडी तुम्ही तिघी जणी एकाच वर्गात होत्या का मग सरला सांगितलं की नाही तुम्ही ना त्याच्या सांगते इन पैसे दाखवते का तुम्हाला काढून बाहेर दाखवते नोट काढून पाडली रे येताना ते तिच्या हाती होती ते हम्म. मग जेवणात सुट्टी हम्म. आणि मग जाताना दुकानात तिकून घरी येताना दुकानं बंद होते मग ते म्हणे की दुसऱ्याचं बाथरूम पडून टाकली टाकली व आणि जा पायरीत आता काही नव्हते काय जाऊ अरे देवा. तुझं पॅन्ट पाय कसा आता काय येईन का पैसे? राहता का पैसे सटकले ते चोपडा पॅन्ट आहे आता हरपल्यावर काय येणार आहे काय बाबा जाऊ मग द्या. डोकं काय मी तू आडून चालते सांगायला सोनी मी आडवा जाऊ देव माय होय माझं तिला काय म्हणून राहिली मी सांगू राहिला ना तुला? होय आता तिचं काहीच नाही तिला म्हणून चपट कळत चापट करू नाही. नको तुम्ही तिला तुम्ही पाहत्या रडकून येईल आली चालली रडून तुम्ही काय तू होता का सोबत तुम्ही होता काय 4 जण तू माग मला पैसे आता हरले तू नुसतं पैसे माग मला मग तू सांगेन मी आता कोण्या गोष्टी जाऊ द्या हरपले आता काय येतील ते हरप लहान आहे कोणचं काकरू तो आयुष बरं तर 500 रुपये 200 रुपये देतो पटकन सामान आणतो, घरी पैसे आणतो म्हणून खाऊ तुझा आता देत नको जाऊ ती त्याच्या पुढे तरी ओ मा ऐकत नाही तंत उड्या मारती उड्या मारती. उदारी गलीत उभ्या असं गलीत रोडा चालू करतो जोरात लोक तमाशा बाय म्हणता एवढे त्यातले पैसे देत नाही लेकराला शिक्षणासाठी पैसे लावते बाय म्हणता काम धंदे करा ना काय असं करा तो माय पडून टाकलेलं लेकराने देवा दिमाग आहे का अजून लोक खाऊ नाही नाही दिमागच तुम्ही दिली दिमागच नाही ना हो तिले काहीच दिमाग नाही दिली तो लेकरच तर काय ना हे कम बुद्धीची आहे जरा हुशार आहे पण काही नाही दिली बुद्धी नाही बाबा. काय करते? चालेल